मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि आज आपण बघणार आहोत की घरच्या घरी कपड्याचा साबण वापरून डिशवॉशर कसं तयार करायचं। कारण हा डिशवॉश जर आपण मार्केटमधून विकत घेतला तर त्यासाठी 45 ते 50 रुपये लागतात आणि तो डिशवॉशर महिनाभर चालतो। पण 10 रुपयांचं कपड्याचं साबण वापरून जर आपण डिशवॉश तयार केलं तर ते आपल्याला महिनाभर वापरता येतं। कसं तयार करायचं तेही बघूया। बनवण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत, त्या नक्की बघा आणि हे लिक्विड कसं वापरायचं तेही पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेलच। त्यातली आपली पहिली टिप आहे आजच्या व्हिडिओमधली, ती म्हणजे झाडं जे असतात घरामध्ये किंवा कुंड्या असतात त्यामध्ये लावलेली ही अशी झाडं, त्यामध्ये जर बारीक सारीक कीटक होत असतील किंवा झाडं पिवळे आणि खराब पडत असतील तर त्यामध्ये 2 काडीपेटीच्या काड्या अशा प्रकारे खोवून ठेवायच्या आहेत। तर ह्या अशा उलट्या आपल्याला झाडाच्या बुडाशी अगदी लावून ठेवायच्या, जेणेकरून झाडांना कीड लागत नाही, कीटक होत नाहीत आणि झाडे लवकर खराबही होत नाहीत। पुढची आपली टिप आहे ती म्हणजे कोथिंबीर। बाजारामध्ये भरपूर कोथिंबीर आलेली आहे। कोथिंबीर ही आपण रोजच्याच भाज्यांना लागते म्हणून घेऊन येतोच आणि दर आठवड्याच्या बाजारामध्ये कोथिंबीर ही असते। मग भाज्या आल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवणं सुद्धा आपलंच काम असतं। त्यामुळे ह्या भाज्या जर स्वच्छ धुवून आपण वेळच्या वेळी ठेवल्या तर पुन्हा अचानक वेळी आपल्याला जास्त वेळ जात नाही आणि त्या सुद्धा अगदी आरामात स्वच्छ अशा धुतल्यानंतर कोरड्या सुद्धा होतात। तर सुरुवातीला एक पाणी घ्यायचं 1 लिटर, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून पाणी साईडला ठेवायचंय। तर एका मोठ्या पातेल्यात पाणी घ्यायचं आणि त्यानंतर एक जाळी घेतलेली आहे मी इथे। तर ह्या प्लास्टिक जाळ्या भाज्या किंवा फळभाज्या घेताना किंवा मग सफरचंद वगैरे घेताना या जाळ्या आल्या जातात। तर ह्या फळांसोबत आलेल्या ह्या ज्या प्लास्टिकच्या जाळ्या आहेत तर याचा पुनर्वापर करायचा असेल तर या जाळ्या फेकून देऊ नका। अशा पद्धतीने यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि या जाळीमध्ये टाकलेली ही कोथिंबीर सहज आपण पाण्यामध्ये टाकून धुवू शकतो। यावरती असलेला धूळ कचरा किंवा काहीही बारीक अशी धूळ असते पानांवर बसलेली कोथिंबीरीच्या, तर ती पूर्ण धूळ यामधून सहज निघून जाते आणि धुण्यासाठीचा एक सोपा पर्याय म्हणून या जाळीचा वापर आपण करू शकतो। जर हाताने आपण ही कोथिंबीर धुतली तर बऱ्याचदा आपले पानं वगैरे पाण्यामध्येच गळतात आणि आपल्याला वेळही भरपूर जातो स्वच्छ धुण्यासाठी। आणि त्यानंतर म्हणजे आपल्याला जर यामधलं पाणी निथळून काढायचं असेल तर एखाद्या चाळणीवरती ही कोथिंबीर ठेवावी लागते, तेव्हाच यातलं पाणी निथळून जातं। माती बघू शकता, कोथिंबीरीमधून जी माती निघाली ती या पाण्यामध्ये अडकून राहिलेली आहे आणि पाणी सुद्धा काळसर झालंय पूर्ण। आता मी ही जाळी एखाद्या अशा प्रकारे किचनच्या भिंतीवरती असलेल्या खिळ्याला अडकवून ठेवली, जेणेकरून यामध्ये असलेलं पाणी जे आहे ते पूर्ण ड्रेन होईल आणि खाली निघून जाईल। तर एक एक थेंब करून यातलं पाणी निघून जाईल आता आणि पूर्ण ड्राय होणार आहे आपली कोथिंबीर। सोप्या पद्धतीने कोथिंबीर धुण्यासाठी या जाळीचा वापर तुम्ही सुद्धा नक्की करा। अशा प्रकारच्या जाळ्या फेकून न देता त्याचा रियूज तुम्ही सुद्धा करू शकता। पुढची आपली टिप आहे ती आहे किचनच्याच रिलेटेड। पण आतापर्यंतच्या ज्या दोनही टिप्स होत्या त्यापैकी तुम्हाला कुठलीही टिप आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर सुद्धा क्लिक करून ठेवा। आता आपण पुढची टिप बघतोय ती आहे गरम पाणी घेतलेलं आहे आपण आणि गरम पाण्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे आणि खायचा सोडा जो आहे तो अगदी चिमूटभरच टाकायचा आहे, खूप जास्त नाही। क्लिनिंगसाठी सुद्धा खायचा सोडा खूप जास्त युजफुल आहे। त्यामुळे आता तुम्ही म्हणाल की भाज्या क्लिनिंगसाठी खायचा सोडा कशाला वापरायचा, तर खूप जास्त बारीक अशा आळ्या वगैरे या फुलकोबीमध्ये असू शकतात। कारण सगळ्यांनाच माहिती की फुलकोबी ही आपल्याला व्यवस्थित धुणं खूप गरजेचं असतं। तर पाणी जे आहे ते कडकडीत गरम होतं, म्हणजे जे मी उकळी काढून घेतलेलं पाणी होतं ते, आणि त्यामध्ये मी खायचा सोडा चिमूटभर टाकला आणि पातेलं बघा मी खाली उतरून घेतले, गॅसवर ठेवलेलं नाही आणि या गरम पाण्यामध्ये टाकलेला आहे मी खायचा सोडा चिमूटभर आणि त्यानंतर या पाण्यामध्ये मी टाकला आहे निवडून ठेवलेला माझा फुलकोबी। तर हा जो फुलकोबी आहे तो निवडल्यानंतरच धुवावा लागतो, कारण यामध्ये बारीक अशा छोट्या छोट्या आळ्या असू शकतात। तर त्या सध्या तरी या फुलकोबीमध्ये काहीही आळ्या वगैरे नव्हत्या, पण धुवून घेणं खूप गरजेचं होतं। तर नॉर्मल भाज्या आपण साध्या पाण्याने धुतल्या तरी चालतात, पण फुलकोबीला या पद्धतीने जर धुवून घेतलं आणि त्यानंतर झाऱ्याच्या मदतीने ही फुलकोबी पाण्यातून काढून घ्यायची। अगदी अर्धा मिनिटच या पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी ठेवायची आहे, फार जास्त वेळ या पाण्यामध्ये ही भाजी ठेवायची नाही आणि झाऱ्याचा वापर शक्यतो करायचा। माझ्याकडे हा झाऱ्या होता म्हणून मी हाच वापरलेला आहे, पण तारेचा झाऱ्या असेल तर शक्यतो तारेचा झाऱ्या वापरायचा आणि त्यानेच आपल्याला ह्या भाज्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे फुलकोबी काढून घ्यायची आहे।
जेणेकरून यामध्ये बारीक असलेल्या आळ्या किंवा कीटक किंवा धूळ सगळं काही जे काही एकदम स्मॉल असं असेल किंवा छोटं असेल ना, ते पाण्यामध्येच राहतं आणि आपले जे मोठे मोठे या फुलकोबीचे तुकडे आहेत ते आपल्या झाऱ्यावरती येतात. तर अशा पद्धतीने जर फुलकोबी धुतला तर ही एक सोपी आणि योग्य पद्धत आहे. नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर या पद्धतीने तुम्ही पण फुलकोबी धुवू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आवडला तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. पुढची टिप आहे ती अशा प्रकारे नेल पेंटच्या रिलेटेड. बऱ्याचदा नेल पेंट जे आहे ते नखांना लावत असतानाच खूप वेळा अशा प्रकारे आपल्या कधीतरी फरशीला वगैरे पण लागलं. हे नेल पेंट जर फरशीपासून वेगळं करायचं असेल किंवा फरशी आपल्याला स्वच्छ करायची असेल तर त्यासाठी यावरती मारायचा आहे घरामध्ये असलेला स्प्रे मारायचा आहे थोडासा. तर हा स्प्रे यावरती मारल्यानंतर अशा प्रकारे ब्रशने एखाद्या टाकाऊ ब्रशने घासून घ्यायचे आणि मग एखाद्या कपड्याने त्याला पुसून घ्यायचे. सहजच हा डाग जो आहे तो नाहीसा झाला, म्हणजे नेल पेंट लावलेलं होतं ते पूर्ण निघून गेलं. तर अशा प्रकारचे थोडेफार केमिकल्स वगैरे वापरलेले असतात स्प्रेमध्ये, त्यामुळे हे काढणं आपल्याला सोपं जातं. पुढची टिप आहे सिलेंडरच्या रिलेटेड. बऱ्याचदा सिलेंडर आपण घरामध्ये घेऊन येतो पण खूप जास्त आपलं काम वाढतं. ते म्हणजे अशा प्रकारे आपण जर त्याला व्यवस्थित नाही ठेवलं तर याचं ऑर्गनायझेशन म्हणजेच व्यवस्थित ठेवणं सुद्धा खूप याला गरजेचं असतं. तर सिलेंडर ठेवतानाच किंवा घरामध्ये आल्यानंतरच एक काम आपल्याला करायचं आहे, ते म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर नसेल तर वॅसलीनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. थोडंसं वॅसलीन घ्यायचं आहे, आपल्या बोटावरती ते थोडंसं लावून घ्यायचं आहे. खूप जास्त याला वॅसलीन किंवा मॉइश्चरायझरची गरज लागत नाही. आपल्याला याच्या बॉटमला म्हणजे जिथे आपण हा सिलेंडर ठेवलेला असतो त्याच्या एकदम खालच्या बाजूला जी काठं असतात त्यावरती आपल्याला हे मॉइश्चरायझर असं हाताने लावून घ्यायचं आहे. असं मॉइश्चरायझर लावल्यामुळे आपलं फरशीचं जे खराब होण्याचं काम असतं किंवा फरशीला जंग लागण्याचं जे काम असतं ते पूर्णपणे नाहीसं होतं. म्हणजे फरशी तुमची खराब होणार नाही. जर तुम्ही स्टँड वापरत नसाल सिलेंडरसाठी तर नक्कीच ही ट्रिक तुम्हाला सुद्धा कामी येणार आहे. आवडली असेल ट्रिक तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पुढची टिप आहे ती म्हणजे साबणाची. तर इथे साबण घेतलेला आहे कपड्याचा आणि हा कपड्याचा साबण वापरून आपण डिशवॉश लिक्विड बनवणार आहोत. बऱ्याच ठिकाणी कपड्यांचं साबण किंवा मग भांड्याचं साबण वापरून भांडी घासली जातात पण त्यावरती बऱ्याचदा पांढरा असा लेअर तसाच राहतो आणि व्यवस्थित आपण धुतलं तरीसुद्धा साबणाचा लेअर तसाच पुन्हा भांडी वाळल्यानंतर तो दिसून येतो. तर तसं होऊ नये म्हणून आपल्याला एक काम करायचं आहे की या साबणापासून हे डिशवॉश लिक्विड तयार करायचं आहे, ज्याचा यूज केला तर खूप जास्त भांडी चमकणार आहेत. यासाठी मी थोडंसं अगदी 2-3 चमचे काय केलं, साबण किसून घेतलं आणि ते किसलेलं जे कपड्याचं साबण होतं ते एका पातेल्यात घेतलं आहे. त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकलं आहे आणि 1 चमचाभर मीठ यामध्ये टाकलेलं आहे. तर या दोन वस्तू टाकून आपण हे ग्लासभर पाणी ढवळून घेतो आहे, जेणेकरून यामध्ये जो किस टाकलेला आहे साबणाचा तो छान मिक्स होईल आणि याचं लिक्विड छान तयार होईल. तर हे लिक्विड अशा प्रकारचं साबणाच्या कलरचं तयार झालं आहे. तर खूपदा आपण साबणच वापरली तर खूप जास्त साबण लागू शकते, ओली होते आणि जेवढा नको तेवढा त्याचा यूजही होतो. त्यामुळे जर हे लिक्विड बनवून ठेवलं तर वापरात अगदी व्यवस्थित वापर करता येतो. यामध्ये मी आत्ता जे वापरलं आहे ना ते विनेगर आहे आणि विनेगर कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. 2 चमचेच वापरायचे, खूप जास्त नाही. 2 चमचे विनेगर मी यामध्ये टाकलं. आता हे विनेगरसुद्धा क्लिनिंगसाठी खूप जास्त कामी येतं, अगदी भांडी चमकवण्यासाठी. त्यामुळे विनेगर वापरायचं आहे आणि मिठाने ही भांडी खूप स्वच्छ निघतात. त्यामुळे मीठ आणि विनेगर त्यासोबतच कपड्याचं साबण या तिन्हीचं हे मिश्रण आहे. जर तुम्ही बाहेरून आणलेलं विकतचं डिशवॉशर कोणतं वापरत असाल तर तुम्ही एक वेळेस हे सुद्धा बनवून बघा. याचा रिझल्ट खूप छान आहे. आठवड्याला तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळं लिक्विड बनवून पुन्हा एकदा वापरू शकता. आता हे लिक्विड जे आहे ते फार जास्त दिवस राहणार नाही, 8 दिवसामध्ये संपून जाईल, कारण मी पुन्हा एकदा असंच बनवेल 8 दिवसानंतर. तर अशा पद्धतीने महिन्यातून 3-4 वेळा बनवावं लागेल आपल्याला. 8-8 दिवसाचं बनवून ठेवू शकतो. आणि 1 बाटलीभर लिक्विड आहे. 1 वाटी पाण्यामध्ये 2-3 चमचे टाकायचं आणि छान अशी भांडी साफ करायची. चमकदार भांडी स्वच्छ होतात. अगदी स्टीलची, ॲल्युमिनियमची, पितळेची कोणतीही भांडी तुम्ही साफ करू शकता. आता हे भरून ठेवण्यासाठी मी वापरलेले आहे प्लास्टिकची वॉटर बॉटल, जी खराब झालेली होती. त्याचा वापरही झाला आणि ते रियूजसुद्धा झाला प्लास्टिकचा, जेणेकरून मी त्यामध्ये डिशवॉशर भरून ठेवलेला आहे. कुठलीही बाटली
बाटली वापरा, प्लास्टिकची कोणतीही बिस्लेरी असेल किंवा अजून कोणतीही बाटली असेल ती चालेल, त्यामध्ये भरून ठेवायचं आणि लागल तेवढंच आपल्याला थोडं थोडं घेऊन याचा वापर करायचा आहे. खूप स्ट्रॉंग असं बनलेलं आहे हे लिक्विड आणि याला वापर करताना आपल्याला एक पाण्यामध्येच टाकायचं आहे. मी इथे थोडंसं डायरेक्टली टाकून दाखवलं तुम्हाला आणि ते प्लेट मी साफ करून दाखवते. स्टीलची प्लेट आहे, अगदी चकचकीत आणि स्वच्छ होते ही. आता मी तुम्हाला स्टील जे आहे ना ते दाखवलं होतं, तर त्यावरती साबणाचे वगैरे डाग होते, ते पूर्ण मी यावरचे काढून दाखवते तुम्हाला. तर हे साबणाचे डाग जे आहे ते डायरेक्टली साबणाने भांडे घासले ना तर होतात आणि डिशवॉशने जर घासली तर होणार नाही. पण प्रत्येकालाच रेडीमेड डिशवॉश घेऊन ते वापरणं परवडत नाही किंवा प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसत नाही. त्यामुळे जर हे घरगुती डिशवॉश लिक्विड तुम्ही बनवून वापरलं तर ते आपल्याला बजेट फ्री आहे आणि आपल्याला व्यवस्थित ते बनवता देखील येतं, घरातल्याच वस्तूंमध्ये तयार होतं आणि एकाच 10 रुपयाच्या साबणामध्ये आपला महिनाभर लिक्विड चालतं. 2-3दा बनवू शकता. एकच साबण तुमची 3 वेळेस 4 वेळेस बनवलं तरी संपणार सुद्धा नाही. म्हणजे 10 रुपयाच्या साबणामध्ये महिनाभराची भांडी साफ आपण करू शकतो. तर तुम्हाला घरगुती आणि सोप्या पद्धतीने हे डिशवॉश लिक्विड बनवलेलं आवडलं की नाही नक्की सांगा. भांडी केवढी चमकतायत आणि चकचकीत स्वच्छ झालेत तुम्ही बघू शकताय. स्टीलच्या भांड्यावर कुठेही पांढरटपणा राहत नाही. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी हे लिक्विड नक्की बनवा आणि वापरते वेळी कसं वापरायचं ते सांगते तुम्हाला. 1 ग्लास जर पाणी घेतलं तर त्यामध्ये आपल्याला हे लिक्विड साधारण 2 चमचे टाकायचं आहे. 2 ते 3 चमचे टाकू शकता. घरगुती लिक्विड आहे, थोडंसं आपल्याला जास्तही टाकलं तरीही चालणार आहे. याचा रिझल्ट कसा येतोय यावरती डिपेंड आहे. थोडंसं जास्त टाकून बघायचं किंवा कमी टाकून बघायचं आणि भांडी घासून बघायची. मग कोणती भांडी व्यवस्थित निघतायत ते आपल्याला लगेच लक्षात येईल. स्टीलची भांडी 2 चमचे टाकलं तरी पण निघतील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा तुम्हाला टाकावं लागेल आणि पितळेची तांब्याची भांडी पण याने स्वच्छ होतात. तर इथे मी पातेला आहे आणि त्याला स्वच्छ करून दाखवते तुम्हाला. तर याचं बुडाचा जो बुडाचा भाग आहे ना हा आहे तांब्याचा. तर हा तांब्याचा असताना सुद्धा या लिक्विडने मी छान स्वच्छ असा घासून काढलाय. म्हणजे स्टीलची भांडी असू द्या, ॲल्युमिनियमची असू द्या किंवा पितळेची असू द्या, कोणतीही भांडी साफ होतील ह्या लिक्विडने. अगदी रिझल्ट तुमच्या समोर आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल जरासा जरी किंवा यूजफुल वाटला असेल आणि हे घरगुती बनवलेलं भांड्याचं लिक्विड आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आजच्या या सगळ्या टिप्सपैकी तुम्हाला कुठली टिप आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. क्लिनिंगच्या काही टिप्स बघितल्या, किचन टिप्स बघितल्या, टिप्स आणि ट्रिक्स बघितल्या, त्यासोबतच भरपूर अशा टिप्स होत्या आजच्या व्हिडिओमध्ये, युजफुल होत्या सगळ्या. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, आजचा हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.